या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर कामाच्या गुणवत्तेत तडजोड नको, महापौर विनायक कोंड्याल यांचे अधिकाऱ्यांना सूचना. महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर देवकर यांनी गौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाची पाहणी केली. याप्रसंगी कामाचा आढावा घेत काम दर्जेदार झाले पाहिजे, कामाच्या गुणवत्तेत अजिबात तडजोड होणार नाही अशी तंबी देखील मक्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. माजी महापौर स्वर्गीय बंडप्पा अण्णा मुनाळे यांच्या कार्यकाळात 1988 साली महात्मा बसवेश्वर पुतळा चबुतरा लोकार्पण करण्यात आले होते. 38 वर्षांनंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या कार्यकाळात बसवेश्वर पुतळा चबुतरा काम नव्याने होणार असून या कामाकरिता कोणताच निधी कमी पडू देणार नाही असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले. महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी भाजपा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी 20 लाख रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला होता. या निधीतून पुतळा चबुतरा, CCTV, परिसर सुशोभीकरण काम सुरू असून यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जगदीश अण्णा पाटील, अक्षय अंजिखाने, श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवार यांनी 25 लाख रुपये मंजूर केले होते. नगरसेवक अक्षय अंजिखाने, बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे जगदीश रिन्यूएशनचं या ठिकाणी काम प्रगतीपथावर चालू आहे. दिवाणजी, गणेश आज त्या ठिकाणी पाणी केले असता रेवणसिद्ध आवजे, माजी नगरसेवक काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि आपल्या अक्षय तृतीयेच्या आत या ठिकाणी काम करा असे आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे. बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाची या ठिकाणी मागणी होती. तसेच आपले अनेक मंडळाचे समाजाचे असेल सर्व समाजाच्या या ठिकाणी मागणी होती की पुतळा लवकर चांगला आणि व्यवस्थित सुशोभीकरण व्हावा. आज या ठिकाणी पाठपुरावा करत असलेले आमचे नगरसेवक मित्र अक्षय अंजिखाने साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील, तसेच आमचे हे मुसारे साहेब असतील, आत्नुरे दादा असतील, तसेच आमचे आवजे काका असतील, गणेश काका चिंचोळी असतील, या ठिकाणी अनेक बसवेश्वर प्रेमी, महाराज प्रेमी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या महापालिकेतून म्हणा, DPDC फंडातून म्हणा किंवा आपण अजून व्यवस्थित अजून काय निधी आपल्याला मिळतो आणि पुतळ्याचं काम कधी लवकर पूर्ण होतं या ठिकाणी त्यांचं सातत्य या ठिकाणी आहे. आणि निश्चित या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पुतळ्यासाठी रिन्यूएशनसाठी कुठलाही फंड किंवा निधी कमी पडणार नाही या ठिकाणी असं शब्द देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो आता पुतळ्याचं काम चालू आहे 40 ते 50 वर्ष हे व्यवस्थित टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला आदेश आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी देऊ असे आम्ही सांगू इच्छितो. आज श्री महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाच्या पाहणीसाठी आपल्या सोलापूरचे प्रथम नागरिक व युवा महापौर आमचे विनायकदादा कोंड्याल व उपमहापौर नायश्री देवकर तर या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आम्ही त्यांना या पाहणी करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं होतं आणि लवकरच आता बसवेश्वर जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने महापौर साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की या महापौर आपल्या बसवेश्वर जयंतीच्या पूर्वी हे काम चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं व्हावं आणि क्वालिटीमध्ये कोणतेही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज आम्ही करून देणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आणि आम्ही आत्ता महापौर साहेबांना सांगितलं की 1988 1 मे रोजी या चबुतऱ्याचं स्वर्गीय महापौर बंडप्पा अण्णा मुनाळे यांच्या हस्ते या चबुतऱ्याचं लोकार्पण झालेलं होतं. आणि मला वाटतं की विनायकदादांसारखे युवा महापौर यांचं खरं तर मी म्हणतो की दादांचं सुद्धा खूप भाग्य आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी 38 वर्षानंतरनं या महात्मा बसवेश्वर सर्कलच्या चबुतऱ्याचं लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. त्यासाठी सुद्धा मी त्यांना सांगितलं की दादा आम्हाला जे काय आणखी निधी कमी पडेल हे तुमच्या महापौर निधीतनं जे काही आम्हाला या ठिकाणी आपण मदत करावी आणि हे समस्त वीरशैव समाजाचा आराध्य दैवत असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांचं परिसर सोलापूर सिटी ज्या पद्धतीने स्मार्ट झाले त्या पद्धतीने हे चौक सुद्धा स्मार्ट झालं पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आणि त्यांनी होकार देत त्या ठिकाणी कोणताही निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाही हे आश्वासन आम्हाला दिलं. त्याकरिता महापौर विनायकदादा कोंड्याल यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.